खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभं राहून पाहायला पाहिजे. शिवसेनेमुळे जे तुमच्याबरोबरचे आमदार आहेत पळून गेले, त्यांची किंमत 50-50, 100-100 कोटी झाली मराठी माणसांची त्या. आणि सुरतला कोण पळून गेलं मुंबईतून, गुवाहाटीला कोण पळून गेलं, पळून गेलात तुम्ही. हे पळपुटे आहेत. तेव्हा हे काही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला, काही बोलायचं, लिहून दिलेली भाषणं वाचायची. मी इतकंच सांगेन, मुंबईतला, ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं, निष्ठेनं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबरच आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या विडा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणीसारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत. शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो आहे, जोडेपुसे. अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे, मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये. मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत. हे तात्पुरतं आहे सगळं. त्यांचं इतिहासात नोंद होईल, या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं, तो अमित शहाच्या हातामध्ये कुऱ्हाड देण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं.